ऑफिसहून लवकर आल्यावर फ्रेश वाटत होतं. नेहा जेवण बनवण्यात मग्न होती. मी आल्याची तिला चाहूल लागल्यावर तिने लगेचच पाण्याचा ग्लास माझ्या हातात देत स्मितहास्य केलं. वॉशरूम मधून फ्रेश झाल्यावर थोडा पेपर चालत असतानाच एक युट्यूबचं एका चॅनलचं मला नोटिफिकेशन आलं. मी लागलीच तो व्हिडिओ पाहत असताना खाली कर्णपिशाचिनी साधना असं हेडिंग येत होतं. मी तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर स्वतःशीच हसत ते चॅनल बंद करत पुन्हा पेपर चाळीत बसलो. नेहा मला जेवणाला बोलवत होती. जेवणाचा बेत आज झक्कास झाला होता. नेहाने वांग्याचं भरीत आणि भाकरी तयार केली होती. मनसोक्त ताव मारत मी माझी टंगी शांत केली. थोडा वेळ टीव्ही पाहिल्यावर निद्रेच्या स्वाधीन झालो. रात्री मला 1 वाजेच्या सुमारास तहान लागली. फ्रीजमधून पाण्याची बाटली गिळत तृष्णा शांत केली. लगेचच बेडरूम मध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण मला काही झोप येत नव्हती. युट्यूब चालत असतानाच मला त्या कर्णपिशाचिनीच्या व्हिडिओची आठवण झाली. मी लागलीच हेडफोन कानाला लावत तो व्हिडिओ मनपूर्वक पाहत होतो. त्या व्हिडिओमध्ये कर्णपिशाचिनी साधना ही कशी करायची आणि ती साधना केल्याने काय लाभ होतील याचे पूर्ण विस्तृत वर्णन केले होते. थोडा गंभीर विचार करत मी त्या साधनेविषयी विचार करायला लागलो. त्या व्हिडिओमध्ये त्या गुरुजीचा मोबाईल नंबर सुद्धा दिला होता. काही साधना विधी करताना काही प्रॉब्लेम आला तर कॉल करा असे सूचक सूचना दिली होती. मी सकाळी उठून त्या गोष्टीची शहानिशा करायचे ठरवले आणि झोपी गेलो. सकाळी थोडी उशिरा जाग आली तरी लवकरच फ्रेश होऊन मी ऑफिसला गेलो. दुपारी त्या गुरुजीला कॉल केला. मी त्याला मला साधना करण्याची इच्छा आहे तर मला काय करावे लागेल असे विचारले. मग त्या गुरुजीने त्या व्हॉट्सअप नंबरवर एक PDF कॉपी सेंड केली आणि ती वाचून परत कॉल करायला सांगितले. जवळजवळ 1 तास ती कॉपी मी काळजीपूर्वक वाचत बसलो. वाचल्यावर माझे डोके सुन्न झाले. त्या कॉपीमध्ये कर्णपिशाचिनी साधना करताना ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे, परान्न ग्रहण करू नये, साधना काळात मांसाहार करू नये, कुठले व्यसन करू नये, साधना काळात साधनेविषयी कुणाशी बोलू नये, अस्वच्छ कपडे परिधान करू नये, साधना काळात कर्णपिशाचिनीच्या फोटोसोबत त्राटक करावे, मंत्रजाप करताना हालचाल करू नये, साधना काळात कर्णपिशाचिनीचा आवाज झाला तर घाबरू नये, साधना काळात जास्त करून मौन व्रत धारण करावे असल्या नानाविध प्रकारच्या सूचना केल्या होत्या. कर्णपिशाचिनी साधना केल्याने तुम्हाला भूत, भविष्य आणि वर्तमान घटनेविषयी कर्णपिशाचिनी देवी तुमच्या कानात सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती देते. ती PDF वाचून झाल्यावर मी आपल्या ऑफिसच्या कामात गुंतलो. तरी कामात म्हणावं तसं फारसं मन लागत नव्हतं. सारखा त्या कर्णपिशाचिनी साधनेविषयी मनात कल्लोळ माजला होता. मग सहज बाहेर जाऊन सिगारेटचे झुलके घेत मनाची बेचैनी संपवत ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसच्या कामामुळे मला आज घरी जायला उशीरच होणार होता. 7:30 वाजता घरी पोहोचलो. नेहा माझी दारातच वाट पाहत उभी होती. मग जेवण झाल्यावर पेपर चाळीत असतानाच त्या कर्णपिशाचिनी साधनेविषयी नेहाजवळ बोलून बघावे असे मला वाटले होते. तिची आवरावर झाल्यावर टीव्हीचा रिमोट हातात घेत ती चॅनल बदलत टीव्ही पाहण्याचा आनंद घेत होती. नेहा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय असे सांगत मी विषयाला हात घातला. ती म्हणाली, बोला ना. तरी तिचे टीव्ही पुराण चालू असल्यामुळे माझा मूड ऑफ झाला आणि मी झोपण्यासाठी तडक बेडरूम मध्ये गेलो. असेच 3-4 दिवस थोडे अस्वस्थतेत गेले. एके रविवारी मी नेहाजवळ हा विषय घेतला. तिने माझे सर्व कर्णपिशाचिनी पुराण शांतपणे ऐकून घेतले आणि थोडी शॉक झाल्यासारखी माझ्याकडे पाहत बसली. मी म्हणालो, काय झाले? ती थोडी किचन मध्ये जाऊन फ्रीज मधले पाणी गिळत लागलीच माझ्या जवळ येत तिने मला चांगलेच धारेवर धरले. ती म्हणाली, तुम्हाला वेळ लागले आहे का? काल वेळाच्या इस्पितळात दाखल करू? कुठून असली गोळे सुचतात तुम्हाला? खबरदार, असली रिकामी कामे केली तर. आपल्या नवरा बायकोचे सर्व काही ठीक चालू असताना अशी रिकामी उद्योग करण्याची तुम्हाला गरजच काय?
कर्णवर्ण पिशाचिनी साधना म्हणे चालले तांत्रिक बनायला. त्यानंतर नेहाचा हा सल्ला माझ्या मनाला मी पटवून घेत मी त्या साधनेचा नादच सोडला. एके संध्याकाळी नेहा म्हणाली, यावर्षी कुठेतरी दूर ट्रिप काढूया, म्हणजे एखादे धार्मिक स्थळ किंवा हिल स्टेशन. असा विचार करत आम्ही दोघेही इंटरनेट सर्च करत एकमेकांना स्थळ सुचवू लागलो. नेहा म्हणाली, आपण कामाख्या देवीला जाऊया का? जागृत देवस्थान आहे आणि 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. कामाख्या देवीवर आमचा शिक्कामोर्तब झाल्यावर आम्ही त्या ठिकाणाविषयी अजून माहिती गोळा करू लागलो. सर्च करतानाच मला अजून एक विशिष्ट माहिती मिळाली की तिथे दूरदूरचे तांत्रिक लोक सिद्धी प्राप्ती करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. विशेष करून तांत्रिक साधना सिद्धी लवकरच प्राप्त होते. असल्या बऱ्याचशा गोष्टीची माहिती इंटरनेटवर मिळत होती. ठरल्या दिवशी आमचा कामाख्या देवीसाठीचा प्रवास सुरू झाला. 2 दिवसांचा प्रवास करून आम्ही रात्री 10 वाजता कामाख्या स्टेशनला उतरलो. हॉटेल बुकिंग नसल्यामुळे रूम शोधणे या त्रासापासून आमची सुटका झाली. सकाळी 3 वाजता उठून 4 वाजेपर्यंत फ्रेश होऊन आम्ही देवी दर्शनाला गेलो. दर्शन झाल्यावर आम्ही निवांत मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निहाळत दुपारचे 12 वाजले. मग आम्ही लंच करून हॉटेलमध्ये जाऊन थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. 10-15 मिनिटांनी बघतो तर नेहाला प्रवासाने थकव्यामुळे चांगली झोप लागली होती. मला झोप येत नसल्यामुळे मी बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघालो. बाहेर आल्यावर परत मंदिराच्या आवारात मी फिरत असतानाच मला काही साधू दिसले. त्यांनी काळी वस्त्र परिधान केली होती आणि त्यांच्या हातात गळ्यात रुद्राक्षमाळा दिसत होत्या. कपाळावर आडवे भस्म लावले होते. मी त्यांच्याकडे लहान मुलासारखा कुतूहल म्हणून बघत होतो. थोडं पुढे गेल्यावर एक रेस्टॉरंट दिसले. चला एक मस्त कॉफीवर ताव मारू. कॉफी पीत असतानाच एक भगवी वस्त्र घातलेला एक साधू माझ्या टेबलावर येऊन बसला आणि चहाची ऑर्डर देऊन वाट पाहत बसला. मी सहजच विषय काढायचा म्हणून त्या साधूजवळ कामाख्या देवीच्या इतिहासाविषयी आणि आजूबाजूच्या स्थळाविषयी माहिती घेऊ लागलो. देवीच्या विषयी माहिती सांगून झाल्यावर तो मला तांत्रिक पूजेची माहिती सांगू लागला. माझा आवडता विषय असल्यामुळे आणि एक प्रकारची जिज्ञासा म्हणून मी बरेच प्रश्न त्याला विचारू लागलो. सरतेशेवटी मी त्याला सांगितले की मला कर्णपिशाचिनीची साधना करायची आहे आणि मला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे ऐकून तो मौन झाला आणि 2 मिनिटांनी माझ्याविषयी माहिती विचारू लागला. तुम्ही कुठे असता, काय करता आणि कर्णपिशाचिनी साधनेविषयी तुम्हाला कुठून माहिती मिळाली वगैरे वगैरे. मी त्या साधूला सर्व काही माझ्याविषयीची माहिती दिली आणि त्याने मला एक महत्वाचा प्रश्न विचारला. तो म्हणाला की तुम्ही ही साधना कुठल्या प्रकारे उपयोगी आणणार आहात. त्याच्या ह्या प्रश्नाने मी अनुत्तरित झालो आणि तो म्हणाला, कुठलीही साधना मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठी भगवंताने निर्माण केलेली असते. जर त्या साधनेचा दुरुपयोग आपल्या स्वार्थासाठी केला तर तुमचा पूर्ण विनाश होऊ शकतो. अशी त्याने मला सक्त ताकीद दिली. मग मीही त्याला माझ्याकडून कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा दुरुपयोग होणार नाही याची हमी दिली. त्याने स्मित हास्य करत मला आशीर्वाद दिला आणि मी त्यांना मला तुमचा शिष्य बनवा अशी विनंती केली. त्यावर ते म्हणाले, मी कुठलाही साधक किंवा गुरु नाही. मी एक परमेश्वराचे नामस्मरण करणारा साधा व्यक्ती आहे. मग मी म्हणालो, आता कसं? तर ते म्हणाले की मी एका सिद्ध कापली तांत्रिक महाराजांना ओळखतो. त्यांना जर तुम्ही विनंती केली तर ते तुम्हाला आपला शिष्य बनवून घेतील. मग तुम्ही उद्या याच ठिकाणी भेटा, आपण त्या महाराजांकडे जाऊ असे सांगत त्यांनी माझा निरोप घेतला. अजून बराच अवकाश असल्याने मी परत फेरफटका मारण्यासाठी अजून पुढे गेलो. तेवढ्यातच नेहाचा कॉल आला. कुठे हात वगैरे विचारपूस करत होती. तिला थोड्या वेळात येतो अशी हमी देऊन एका ठिकाणी बसून कर्णपिशाचिनी साधनेविषयी विचार करू लागलो. जर त्या कापली तांत्रिकाने मला शिष्य बनवले तर साधना कुठे पूर्ण करायची आणि नेहाला नकळत साधना सिद्ध कशी करायची हा माझ्यासाठी गहन प्रश्न होता. उद्याचं उद्या बघता येईल.
म्हणून तो विषय तिथेच सोडून मी हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. हॉटेलवर आल्यावर नेहा एकदम फ्रेश वाटत होती. मी आल्यावर लागलीच ती म्हणाली, चला बाहेर कॉफी वगैरे घेऊया. मग कॉफी घेऊन आणि रात्रीचे जेवण करून आम्ही परत हॉटेलला आलो. नेहा उद्या कुठे कुठे फिरायला जायचे याची प्लॅनिंग करत होती, पण माझे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. मी तिच्या प्रत्येक प्रश्नाला हो हो म्हणून दुजोरा देत उद्या त्या कापली महाराजांना नेहाच्या नोकरात भेटायला कसे जायचे याचा विचार करत होतो. असाच विचार करता करता मी झोपी गेलो. सकाळी लवकर उठून फ्रेश झाल्यावर आम्ही 2-4 प्रेक्षणीय स्थळांची यादी बनवली होती. त्यातील 2 ते 3 स्थळे पाहूया या विचाराने बाहेर पडलो. दुपारी 12 पर्यंत आम्ही 2 मंदिराला भेटी दिल्या आणि लंच झाल्यावर एका जुन्या महादेव मंदिराचे दर्शन घ्यायला गेलो. दुपारचे 2 वाजले असतील. मी नेहाला सांगितले, नेहा आपण हॉटेलला जाऊया. ती म्हणाली, का हो, फिरूया की संध्याकाळपर्यंत. मी तिला म्हणालो की मला थोडे अस्वस्थ वाटते, थोडा हॉटेलवर आराम केल्यावर बरे वाटेल. अशी उगाच थाप मारून आम्ही हॉटेलसाठी ऑटो पकडून निघालो. आता दुपारचे 3:30 वाजले होते. माझे डोके दुखत आहे. मी मेडिकलवर जाऊन गोळ्या घेऊन येतो असे मी नेहाला सांगून बाहेर निसटलो. ठरल्या वेळेप्रमाणे मी ठीक 4 वाजता त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. जवळपास 10 मिनिटांनी ते भव्य कपडे घातलेले साधू महाराज तिथे आले. मला पाहत त्यांनी एक स्मितहास्य केले. जवळ येत त्यांनी चला अशी खूण करत निघायला सांगितले. मी त्यांना चहाचा आग्रह करत थोडा वेळ बसवले. मग आम्ही चहा पिऊन मार्गस्थ झालो. एक ऑटो कॅरी करून ते साधू सांगतील त्याप्रमाणे मार्गक्रमण करत होतो. जवळजवळ अर्ध्या 1 तासाने आम्ही एका जुनाट वटवृक्षाजवळ थांबलो. ऑटोवाल्याचे पैसे चुकते करून साधू महाराजांच्या आज्ञेची वाट पाहत होतो. मग त्याने सांगितले की इथून पुढे पायवाटेने आपण या जंगलात जाऊ. जवळपास 2 किलोमीटरवर त्या कपाली महाराजांचा आश्रम आहे. तिथे गेल्यावर तुम्ही फक्त जे प्रश्न महाराज विचारतील त्याच प्रश्नांची उत्तरे द्या. बाकी सर्व काही ईश्वराच्या हातात आहे. मी त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. वाटेत मला कर्णपिशाचिनी साधनेविषयी उत्सुकता आणि भीती दोन्ही वाटत होत्या. ठीक अर्ध्या तासाने आम्ही त्या झोपडीवरच्या आश्रमात पोहोचलो. बाहेरच 3-4 काळे कपडे घातलेले साधूजन त्यांच्या रोजच्या दिनक्रमात व्यस्त होते. आश्रमात प्रवेश करताना लाकडी दरवाजासमोर कसली तरी सुकलेली फळे बांधलेली होती आणि त्या लाकडी दरवाजाच्या समोर एक यज्ञकुंड होते. थोड्या बाजूला बसण्यासाठी सोय केली होती. त्या साधू महाराजांनी मला तिथे बसण्याची खूण केली आणि ते दुसऱ्या दरवाजाने आत गेले. जवळपास अर्ध्या तासाने ते साधू महाराज परत आले आणि मला त्यांच्या मागून चला अशी खूण करत आम्ही आत गेलो. आत गेल्यावर एक भले मोठे यज्ञकुंड दिसले. त्या यज्ञकुंडात एक साधू कसले तरी मंत्र म्हणत आहुती देत होता. त्या यज्ञकुंडातल्या आगीच्या ज्वालामुळे तो परिसर भयानक वाटत होता. जवळपास 5 ते 10 मिनिटं तो कार्यक्रम मी सुन्न होऊन पाहत राहिलो. मंत्र संपल्यावर मग साधू महाराजांनी माझी ओळख त्या दुसऱ्या कापली साधू महाराजांशी करून दिली. मग प्रथमच त्या कापली तांत्रिकाने माझ्याकडे पाहत असे म्हणत हमी दिली. त्याला पाहताच मी एक आवंडा गिळला. माझ्या घशाला कोरड पडली. त्या तांत्रिकाचे डोळे एकदम लालबुंद होते आणि डोक्यापासून कमरेपर्यंत जाडजूड जटांमुळे त्याचा चेहरा भयानक वाटत होता आणि सर्व अंगावर भस्म लावलेले होते. त्या कापली तांत्रिकाने त्याची स्वतःची ओळख करून देत स्वतःचे नाव शेतान सिंह असे सांगितले. त्याच्या जाड्याभरड्या आवाजात हिंदीमध्ये त्याने बोलायला सुरुवात केली. बेटा, तुम कर्णपिशाचिनी साधना करना चाहते हो, ये बहुत अच्छी बात है, लेकिन इस साधना को करते वक्त कुछ कड़े नियम का पालन करना बहुत जरूरी है. सबसे पहले तुम्हें ब्रह्मचर्य व्रत का पालन करना होगा और खाने में भी कुछ चीजों को परहेज करना होगा. पहले मुझे ये बताओ, तुम्हारे कोई इष्ट गुरु है की नाही? मी नाही सांगितल्यावर त्याने
मैं तुम्हें अपना शिष्य बनाने के लिए तैयार हूँ, लेकिन तुम्हें गुरु आज्ञा का एकदम सटीक तरीके से पालन करना होगा। पहले मैं तुम्हें गुरु दीक्षा दूंगा और उसके बाद कर्ण पिशाचिनी साधना के सारे विधी तुमको बताऊंगा। मी हो म्हणत त्या कापली तांत्रिकाच्या पाया पडलो आणि जवळपास अर्धा तास गुरुजींनी मला गुरुदक्षिणा दिली. गुरुदीक्षा दिल्यानंतर मी त्या कापली साधूला मनोभावे पूजून गुरु मानले होते. मग थोडा मी आश्रमाच्या वातावरणात रममाण झालो. जवळजवळ एका तासाने भगवे कापड घातलेले साधू माझ्या जवळ आले. त्यांनी चला अशी खोल करून मार्गस्थ झालो. माझ्या मनात आश्रमातून निघताना बरीच उत्सुकता वाटत होती, पण गुरुजी शांत असल्यामुळे मी काही त्यांची शांती भंग केली नाही. आता त्यावेळी कुठलेही वाहन किंवा ऑटो मिळणे दुर्पास्त होते, म्हणून आम्ही पायी चालत मुख्य रस्त्याला पोहोचलो. जवळजवळ 5 मिनिटांनी साधूबुवा बोलते झाले. साधू महाराजांनी मला विचारले, तुमचा इथे किती दिवस मुक्काम आहे? आम्ही परवा निघू असे सांगितल्यावर साधू महाराज म्हणाले, तुम्हाला परत एकदा इथे यावे लागेल. सध्या कापली तांत्रिक महाराजांनी तुम्हाला गुरुदीक्षा दिली आहे व त्याचसोबत भैरव मंत्राचा 1 महिना सकाळ आणि संध्याकाळ 11 माळा जाप करायला सांगितला आहे. 1 महिना मंत्रजाप झाल्यावर पुढे तुम्हाला ते कर्णपिशाचिनी साधनेचे सर्व विधी सांगणार आहेत. मग मी महाराजांना म्हणालो, फोनवर साधनेचे सर्व विधी तुम्ही मला सांगू शकणार नाहीत का? मी असे म्हटल्यावर साधू महाराजांनी एक स्मितहास्य केलं आणि म्हणाले, काही गोष्टी फोनवर व्यवस्थित नाही समजणार तुम्हाला. एकदा तुम्हाला साधना सुरू करताना कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी यावेच लागेल. उद्या तुम्ही ठीक दुपारी 1 वाजता मला त्या रेस्टॉरंटमध्ये भेटा. मी तुम्हाला भैरव मंत्र जाप आणि माळा संस्करण विधी याविषयी माहिती सांगेन. बोलता बोलता आम्ही त्या रेस्टॉरंट जवळ पोहोचलो. साधू महाराजांचा निरोप घेऊन मी हॉटेलकडे मार्गस्थ झालो. रात्री साधारण 10 वाजेपर्यंत मी हॉटेलजवळ पोहोचलो. नेहा माझ्यावर रागवली असणार हे नक्कीच होतं. मी हॉटेलच्या रिसेप्शनला माझ्या रूमची चावी मागितली. हॉटेल मॅनेजर म्हणाला, साहेब चावी आमच्याकडे जमा नाही आहे. मी तर्क केला की नेहा रूममध्येच असेल. थोडा घाबरतच रूमची डोरबेल वाजवली. नेहाचा आवाज आला. कोण आहे? मी आहे सांगितल्यावर नेहाने धाडकन दरवाजा उघडला आणि लागलीच नाराजपणे बेडवर आडवी झाली. तिला समजावत थापा मारण्यात 1 तास गेला. सकाळी उठल्यावर नेहा थोडी रागातच बघत होती माझ्याकडे. तिचा राग शांत होईपर्यंत आपण शांतच राहावे असा सल्ला मनाला पटवत आम्ही दोघे फ्रेश झालो. फ्रेश होऊन आम्ही ब्रेकफास्ट करून बाहेर फिरायला आलो. नेहाचा मूड कसा आहे याची चाचणी करण्यासाठी मी तिला विचारले, कुठे फिरायला जायचे? तेव्हा ती माझ्याकडे हसत म्हणाली, जाण्यापूर्वी परत एकदा कामाख्या देवीचे दर्शन घ्यावे असे मला वाटते. मी लागलीच होकार दिला आणि आम्ही मंदिराकडे निघालो. नेहाचा मूड फ्रेश झाल्यामुळे मला एकदम हायसे वाटले. देवी दर्शन घेत आम्हाला 10:30 वाजले. आता कुठे फिरायला जायचे असे नेहाला विचारल्यावर ती म्हणाली, रात्री आपली 8:45ची ट्रेन आहे आणि सामानाची पॅकिंगही करावी लागेल, म्हणून हॉटेलला चला असा ती आग्रह करू लागली आणि लंचही हॉटेललाच करू अशी तिची इच्छा होती. मग आम्ही हॉटेलवर आल्यावर लगेचच लंचची ऑर्डर दिली. लंच झाल्यावर नेहाशी बोलता बोलता केव्हा 1 वाजला मला कळालेच नाही. नेहाला मी खाली जाऊन थोडा फ्रेश होऊन येतो असे सांगत बाहेर निघालो. फ्रेश होऊन म्हणजेच सिगारेट पिऊन येतो असे नेहाला सांगितले. ठीक 1:15 मी त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. साधू महाराज माझी वाट पाहत बसले होते. उशीर झाल्यामुळे थोडी दिलगिरी व्यक्त करत मी त्यांच्या पाया पडलो. त्यांनी मला आशीर्वाद देत बसण्याची खूण केली. चहा पिऊन झाल्यावर साधू महाराज मला माळा संस्करण विधीविषयी माहिती सांगू लागले.